नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर त्या शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून हळदीचे जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर शेतकरी बांधवांनो, आत्ता हळदीचे जे काही बाकीचे उर्वरित दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की तुम्ही पोटॅशियमयुक्त खतांचा वापर हळदीला कशा प्रकारे करता आणि किती करता. तर आपण आता सध्याच्या कंडिशनमध्ये 05234, त्यानंतर पोटॅशियम शोनाईट, त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये 0050 म्हणजे पोटॅश युक्त खतांचा वापर आपण करत असतो. तर त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर आपण याच्यासोबतच जेव्हा आपण खतांचा उपयोग करणं बंद करतील आणि आताच्या कंडिशनमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी हळद पिकासाठी 1261, 134013, त्यानंतर 4247, 04247, त्याचबरोबर पोटॅशियम शोनाईट आणि त्याचबरोबर दुसऱ्या वॉटर सोल्युबल खतांचा देखील, आणि आपण जे खतं ज्या हळद पिकामध्ये DAP टाकतो, त्याचबरोबर 10-26-26 टाकतो, 9-24-24 ह्या खताचा वापर करतो, 12-32-16 या खताचा देखील वापर आपण करतो. पण शेतकरी बांधवांनो, हे जेव्हा खतं आपण जमिनीमध्ये टाकतो ते खतं 100% हळद पीक किंवा कुठलंही पीक असो ते अपटेक करून घेणं किंवा त्याला मोबिलाईज करणं, त्याला युटिलाइज करणं क्रॉपला टोटली जमत नाही. तर त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये NPK सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पण असणं गरजेचे आहेत. आता NPK सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे काय नेमकं? जे आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे आणि पोटॅश आहे, जे आपण खतांच्या मार्फत टाकलेलं आहे आणि आपल्या जमिनीमध्ये पण ते काहीशा प्रमाणामध्ये, भरपूरशा प्रमाणामध्ये अवेलेबल असतं. पूर्वीच्या काळी आपल्याला जास्त खत टाकायची गरज पडत नव्हती आणि उत्पन्न पण चांगलं येत होतं. पण आत्ता ही कंडिशन राहिलेली नाही आहे. जमिनीमध्ये ह्या गोष्टींचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला खतांचा वापर देखील योग्य प्रमाणात करावं लागत आहे आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळं जे काही बॅक्टेरिया आहेत आपल्या जमिनीमध्ये ते मूळतः मृत झालेले आहेत. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, ह्या गोष्टी टाळल्या जाव्यात. यामुळं शेतकरी बांधवांनो, जर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये हळद पिकाला NPK सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया NSB, PSB आणि KSB हे बाजारामध्ये काही काही प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये अवेलेबल असतात, त्या प्रोडक्टचा वापर करून आपण जे जमिनीमध्ये टोटल आपल्या दिलेले खत वगैरे आहेत ते अपटेक होण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये मदत होते क्रॉपला. आणि आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी ते खत मूळशा प्रमाणामध्ये असतात, कारण आपण भरपूर प्रमाणामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, या जमिनीमध्ये पहा, एक थर साचलेला आहे आणि हा खताचा थर आहे. आपण दिलेले खत भरपूरशा प्रमाणामध्ये असतात आणि ते खत फक्त अपटेक करून देणं खूप गरजेचं असतं क्रॉपसाठी. तर शेवटच्या टप्प्यामध्ये KSB म्हणजे पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हा जर आपण सोडला बॅक्टेरिया, तर तो बॅक्टेरिया जमिनीमध्ये आपल्या जाऊन पिकाच्या मुळाशी जाऊन पिकाला पोटॅशियम अवेलेबल करून देण्यासाठी मदत करतं आणि जो सॅच्युरेटेड फॉर्ममध्ये असतो पोटॅश तो सोल्युबलाइज करतो आणि क्रॉपला देण्यासाठी मदत करतो, ज्यामध्ये एकतर आपला खर्चही वाचतो आणि जमिनीचा जो पोत आहे तो पण वाढण्यासाठी मदत होते. कारण केमिकलयुक्त खतांचा, रासायनिक खतांचा वापर आपण जास्त प्रमाणात करत आहे, त्यामुळं जमिनीचा पोत वरचेवर खालावत आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हळदीला पोटॅशच्या मात्र्याची गरज खूप असते, जेणेकरून जो आपला कंद आहे तो वाढू शकेल. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही KSBचा वापर जर शेवटच्या टप्प्यामध्ये केला, त्यामध्ये KSB 1 लिटर जे बॅक्टेरिया
ग्रो केलेले आहेत त्यामध्ये, ते बॅक्टेरिया तुम्ही 1 लिटरमध्ये विकत आणून शेतकरी बांधवांनो त्याला 20 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ मिक्स करायचा आहे आणि तो गूळ मिक्स केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आपल्या हळद पिकाला सोडायचा आहे ड्रीपद्वारे. तर जेणेकरून जो पोटॅश आहे तो आपल्या हळदीला योग्यरित्या कामी करेल, योग्यरित्या काम देईल आणि जो काही कंद आहे आपला तो कंद वाढीसाठी त्याचा खूप फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो याचा उपयोग तुम्ही 100% तुमच्या हळद पिकामध्ये करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर काही सीविड एक्स्ट्रॅक्ट असतात, त्यामध्ये काही हार्मोन्स पण असतात, त्या हार्मोन्सचा पण वापर तुम्ही याच्याबरोबर करावा, जेणेकरून हळदीचा जो कंद आहे तो योग्य रीतीने वाढेल आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. कारण हळद पिकाच्या बाजारभावामध्ये तेजी आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही थोडाफार खर्च केलेला परवडतो. कारण एकरी 1-2 क्विंटल जर आपल्या हळद पिकाचं उत्पन्न वाढत असेल ह्या गोष्टी केल्यामुळं, तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर राहील. तर अशाच माहितीसाठी शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.